हॅलो, नमस्कार. पुन्हा एकदा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आणि सगळ्यात मेन म्हणजे असं आहे, की तुम्हाला सगळ्यांना थँक कारण की तुमच्यामुळे शक्य झालं आहे. माझे 1 मिलियन व्ह्यूज आणि 1,000 सबस्क्रायबर कंप्लीट झाले आहेत. सो खूप 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 सगळ्यांना आणि असंच सपोर्ट करत राहा. आणि परत एकदा मी तुम्हाला सगळ्यांना बोलते आणि शेवटपर्यंत असंच माझ्यासोबत राहा आणि खूप सपोर्ट करा. म्हणजे मला पण असं छान वाटेल आणि मी पण अजून छान छान असे व्हिडिओ टाकेन. आणि आजचं खूप दिवसानंतर व्लॉग करत आहे, कारण की एक्झाम वगैरे होता त्याच्यामुळे करता आलं नाही. सो आज छोटा होईल व्लॉग. सो आज मी तुम्हाला दाखवणार आहे, की जे काही कोकम काढले जातात त्याचं जे कोकम बनवले जातात, मच्छीसाठी वगैरे टाकण्यासाठी बनवले जातात. तर आमच्याकडे गेल्या वर्षी आम्ही जे बनवलेले कोकम होते ते तुम्हाला मी दाखवते, की कशी ती प्रोसेस असते, कसं काय करतात. तर मी तुम्हाला दाखवते की गेल्या वर्षीचे कोकम म्हणजे ते आत्ता पण आम्ही ते वापरतो आहे. म्हणजे बघा 1 वर्षाहून पण जास्ती काळ टिकतात ते. तर मी तुम्हाला दाखवते की कसं असतात. सो हे बघा, ही एक बालदी आहे. बालदीमध्ये तुम्ही कशामध्येही ठेवू शकता, असं काही नाही. सो आम्ही ह्या बालदीमध्ये ठेवलेलं आहे. सो हे बघा, हे आहेत कोकम. हे गेल्या वर्षीचे आहेत. हे बघा, मीठ लावलेले आहेत. तुम्हाला वरती असं दिसेल व्हाईट. तर हे गेल्या वर्षीचे आहेत. हे बघा, पूर्ण भरून होती बादली. सो हे अजून आहेत, म्हणजे ह्या वर्षी पण आम्ही करणार आहोत. सो हे गेल्या वर्षीचे आहेत आणि मीठ लावून ठेवलेले आहेत, जेणेकरून चांगले राहावे, त्यांना काही होऊ नये किंवा खराब होऊ नये, त्यासाठी मीठ लावून ठेवायचा. तर हे बघा, आणि यांचा जो वास असतो ना, तो पण खूप आता वास येतो आहे. हे बघा, काळे काळे एकदम. सो यांचा कलर बदलत जातो तुम्ही जेवढा काळ ठेवाल. पण शक्यतो असं आहे की कोकम नाही खराब होत. तुम्ही जर नीट त्याला ऊन वगैरे नीट लावलं असेल तर खराब होत नाही. सो आम्ही हे बादलीमध्ये ठेवलेले आहेत आणि 1 वर्षाहून अधिक काळ गेला ह्याच्यावरती, तरी पण हे चांगले आहेत. सो ह्यांची प्रोसेस अशी असते की कोकम काढले जातात पिकलेले. त्यानंतर ते फोडले जातात. त्यानंतर बिया वेगळ्या केल्या जातात, कोकमं वेगळी केली जातात. मग ती कोकमं सुकायला टाकतात. चांगलं ऊन 2-3 दिवस लावायचं आणि जे काही बिया काढल्यात त्या पण खुटी म्हणतात, खुटी लावणं. सो ते एका बकेटमध्ये वगैरे ठेवायचं 2-3 दिवस. त्याच्यानंतर त्या 2-3 दिवस झाल्यानंतर त्या ज्या बिया आहेत त्या पूर्ण अशा काय म्हणतात पिळून घ्यायच्या आणि जे काय आपण जे कोकम कापून जे सुकत टाकलेले आहेत ते काढायचे आणि ते जे रस, तो जो पिळून काढलेला जो रस आहे त्या रसमध्ये टाकायचा. सो असं 1-2दा करून ते रस काढून कोकम असतात ते पिळून घ्यायचे आणि बिया आधी साईडला काढायच्या आणि कोकम पिळून घ्यायचे पूर्ण. परत ठेवायचे, परत सुकवायचे. अशी 3दा-4दा करावं लागतं. म्हणजे त्यांना टाकावं लागते. ते खुटी म्हणतात. आणि नंतर मग एक मीठ, जे एक असा जाड खडावाला असा मीठ असतो, तो मीठ टाकतात त्याच्यामध्ये आणि परत ती कोकमं जी सुकलेली असतात ते परत टाकावे लागतात. म्हणजे ही 3-4 वेळा ही प्रोसेस असते. म्हणजे जो रस आहे आणि मग त्या रसचं आगळमध्ये रूपांतर होतं, असं लाल-लाल. तो मी आगळ पण तुम्हाला दाखवेन थोड्या वेळाने. तर अशी प्रोसेस आहे आणि ते परत सुकवायचे. परत त्या ते जो रस आहे केलेला त्याच्यामध्ये परत टाकायचे, सुकवायचे, टाकायचे. असं 2-3 वेळा करायचं आणि शेवटी पूर्ण सुकवून द्यायचे. आणि नंतर जेव्हा आपण कशात तरी ठेवणार आहोत, म्हणजे पूर्ण प्रोसेस कंप्लीट झाल्यानंतर काही जणं ते काचेच्या बरणीत वगैरे पण ठेवतात. तर त्याच्यामध्ये पण तुम्ही ठेवू शकता. बादलीमध्ये सुद्धा ठेवू शकता. आम्ही बादलीमध्ये ठेवलेले आहेत आणि तुम्ही यांचा कलर बघू शकता. सो आत्ता आम्ही काढणार आहोत ह्यावेळी कोकम. मी तुम्हाला तेव्हा दाखवेनच. आता तुम्हाला असं कळणार नाही सांगून. तर मी तुम्हाला तेव्हा दाखवेन की कशी प्रोसेस असते ती. सो कोकम आता पिकायला लागले. सो आता पावसाच्या आधी काढू आणि ते झाल्यानंतर चांगले सुकवून घ्यायचे कोकम आणि कशामध्ये तरी असं ठेवायचे आणि मीठ लावून ठेवायचे. बघा, ह्याला मीठ लावलेलं आहे. ह्याला मीठ लावून ठेवायचं, जेणेकरून ते चांगले राहतात आणि एकदम आंबट गोड आहेत कोकम. आणि तुम्ही मग कशातही टाकू शकता, मच्छीमध्ये टाकू शकता, आमटीमध्ये टाकू शकता, कशामध्येही टाकू शकता. तर हे बघा, हे कोकम आहेत. हे अजून चांगले आहेत. सो मार्केटमध्ये पण चांगला स्कोप आहे ह्याला. सो आम्ही पण विकतो कोकम. सो बघू शकता, कलर बघू शकता, एकदम काळं काळं. सो मी मला आगळ पण दाखवते, आगळ पण कसा तयार होतो. तो सगळं जो काही शेवटी उरतो रस, त्याला आगळ म्हणतात. एकदम लाल लाल असतो. तर तो मच्छीला मटनमध्ये वगैरे टाकतात.
एकदम चांगली मच्छी वगैरे व्हायला. सो ही आहे आगळची बॉटल. हे गेल्या वर्षीचं आगळ आहे बघा. तुम्ही बघू शकता अजूनही चांगलं आहे. तर हे आगळ आहे. एकदम लाल कलरचं असतं. मार्केटमध्ये असतं पण तेवढं नाही. हे गावठी आहे. हे ह्याच्यापासूनच बनलेलं आहे. हे बघा ह्याच्यापासूनच बनलेलं आहे. ह्याच्यातून जो काही रस आला आहे तोच आहे हा आगळ. तर आमच्याकडे आता सुरुवात होईल. तर मी तुम्हाला तेव्हा पूर्ण दाखवेन की कशी प्रोसेस असते ती. तर व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जाता सगळ्यांना परत एकदा मी थँक्यू बोलते. तुमच्यामुळे शक्य झालं आहे आणि मला वाटलं नव्हतं की एवढा चांगला रिस्पॉन्स मिळेल 5 महिन्यात. सो सगळ्यांना धन्यवाद. जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सो सगळ्यांनी काळजी घ्या आणि असाच एक नवीन व्लॉग घेऊन मी पुन्हा भेटेन. सो आत्ता थांबते. बाय बाय. धन्यवाद.